नमस्कार भक्तांनो, आपल्या घरात सुख शांती असो किंवा अडचणींचा डोंगर असो, एक शक्ती नेहमी आपल्या सोबत असते, ती म्हणजे आपली कुलदेवता. पण एक असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, कुलदेवता आपल्यावर नाराज तर नाही ना, आणि तिला प्रसन्न कसं करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कुलदेवतेला प्रसन्न करण्याचे अगदी साधे, सोपे आणि घरबसल्या करता येणारे उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सांगणार आहे एक असा उपाय जो अनेकांना अनुभव देऊन गेला आहे. कुलदेवता म्हणजे काय? कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाची रक्षण करती देवी किंवा देव. ती आपल्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या पूजली जाते. उदाहरणार्थ तुळजाभवानी, खंडोबा, महालक्ष्मी, रेणुका माता. प्रत्येक घराची कुलदेवता वेगळी असते, पण तिची कृपा सारखीच असते. उपाय क्रमांक 1, दररोज स्मरण. कुलदेवतेला मोठ्या पूजा नकोत, तिला हवी असते मनापासून आठवण. दररोज सकाळी उठल्यावर 11 वेळा तिचं नाव घ्या, फक्त 1 मिनिट. हे सातत्य ठेवा. श्रद्धेने केलेले स्मरण कुलदेवतेला सर्वात जास्त प्रिय असतं. उपाय क्रमांक 2, गोड नैवेद्य. आठवड्यातून एकदा मंगळवार किंवा शुक्रवार निवडा. थोडी साखर, गूळ किंवा खीर अर्पण करा आणि म्हणा, हे आमच्या कुलदेवते, आमच्या घरावर कृपा ठेव. लक्षात ठेवा, पदार्थ महत्त्वाचा नाही, भावना महत्त्वाची. 3, कुलदेवतेच्या मंदिराला भेट. शक्य असेल तर वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवतेच्या मंदिरात जा. मंदिरात जाऊन शांत बसा. फक्त 5 मिनिटे डोळे मिटा. अनेक वेळा मनातला भार हलका होतो. हेच प्रसन्नतेचं चिन्ह असतं. 4, कुलाचार पाळणे. आपल्या घराण्यात काही परंपरा असतात. उपवास, जत्रा, ओटी भरणे, नवस इत्यादी. त्या परंपरा पाळल्या तर कुलदेवता प्रसन्न राहते. जर काही कारणाने खंड पडला असेल तर साधी प्रार्थना करून माफी मागा. देव रागवत नाही, पण विसरला गेल्यावर दूर जातो. सर्वात प्रभावी उपाय, सलग 5 शुक्रवार करा. सकाळी लवकर उठा. देवळात किंवा घरी एक दिवा लावा. 108 वेळा म्हणा, माझ्या कुलदेवते, माझ्या घरावर कृपा करा. या दरम्यान भांडण, कटुवाणी टाळा. चांगले कर्म करा. अनेकांना या उपायानंतर घरात शांतता किंवा कामात यश मिळाले आहे. महत्त्वाची गोष्ट, कुलदेवता प्रसन्न होण्यासाठी महाग पूजा नको, पण मन शुद्ध हवं. खोटं बोलणं, अन्याय करणं, वडीलधाऱ्यांचा अपमान करणं हे कुलदेवतेला नको असतं. भक्तांनो, आपण देवाला संकटात आठवतो, पण कुलदेवता जन्मापासून आपल्या घराची राखण करत असते. आजपासून तिला रोज फक्त 1 मिनिट द्या. तुम्हालाच फरक जाणवेल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुलदेवता प्रसन्न नसल्याची काही चिन्हेही असतात. लहान सहान कारणावरून वाद होणे, घरात शांतता नसणे, सगळं व्यवस्थित असूनही काम बिघडणे, घरात कोणीतरी सतत आजारी पडणे. ही चिन्हे दिसली तर घाबरू नका. फक्त कुलदेवतेचं स्मरण वाढवा. कुलदेवतेला काय आवडतं? स्वच्छता. देवघर आणि घर नेहमी स्वच्छ ठेवा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. घरात दर शुक्रवारी किंवा मंगळवारी दिवा लावा. एक साधा पण प्रभावी उपाय, दर महिन्याच्या पौर्णिमेला 1 नारळ, थोडा गूळ आणि फुलं अर्पण करा आणि म्हणा, आमच्या घरातील सर्व अडचणी दूर करा. भक्तांनो, आपण देवाला फक्त मागतो, पण कधी विचार केला का कुलदेवता काही मागते का? नाही, ती फक्त आपल्या घरात श्रद्धा किंवा एकता पाहते. आजपासून एक निर्णय घ्या, दररोज फक्त 1 मिनिट कुलदेवतेसाठी. जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट्समध्ये लिहा, जय माझी कुलदेवता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय कुलदेवता.